नमस्कार नमस्कार. आजच्या आईस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आजची रेसिपी आहे टॅमरिंड राईस. टॅमरिंड राईस ही साऊथची डिश आहे. आता आपण बाप्पाचं नाव घेऊन सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. चला रेसिपीला सुरुवात करूया. पुलिगोरा राईससाठी आपल्याला पहिले मसाला बनवावा लागेल. त्यासाठी लागणारं साहित्य आहे जिरा, तीळ, काळी मिरी, मिरची आणि मेथी दाणा. चला पहिले ह्याला ड्राय रोस्ट करूया. ते पहिले मी जिरं घातलंय. जिरं आणि तीळ हे सगळे 2-2 चमचा मी घेतलेले आहे. त्याप्रमाणे हे मी आता याला ड्राय रोस्ट करत आहे. कंप्लीट हे ड्राय रोस्ट झालेलं आहे. ह्याला आपण काढून साईडला ठेवूया. ह्याला थंड झाल्यावर आपण ह्याला मिक्सरमधनं ह्याचं पूड करून घेऊया. ओके. ही आहे पावडर जे आपण ड्राय रोस्ट करून मसाला केला ना, हा त्याचा मसाला आहे. आता आपण हे टॅमरिंड राईसची कृती स्टार्ट करूया. त्याच्यासाठी पहिले मी गॅस ऑन करते. त्याच्यात घालते तेल. हे 2 चमचे तेल आहे. मी त्यात घालत आहे जिरं. थोडं गरम झालं. जिरं आहे. उडदाची डाळ घातली आहे. कढीपत्ता आहे. चना डाळ आहे. शेंगा आणि हे सगळे मी इथे घातले. ह्याचं प्रमाण काही नाही, तुम्ही कमी जास्त करू शकतात. म्हणजे तुमच्या आवडीनुसार जर शेंगा तुम्हाला जास्त आवडत असेल किंवा त्याप्रमाणे तुम्ही ह्याला कमी जास्त करू शकता. तर हे चांगलं तडतडू द्यायचं. त्याला 2 मिनिटं लागतील ते थोडे शिवायला. आता त्यात घाला चिंचेचा कोळ. चिंचेचा कोळ घातलेला आहे. त्याला गरम पाण्यामध्ये मी 10 मिनिटं भिजवून ठेवलेलं आहे. आता हे सगळं पल्प काढून ते सगळं पल्प घालते. मी घालत आहे हळद, थोडीशी हळद, 2 चमचे लाल तिखट, हे आपण केलेला मसाला 1 चमचा, 2 चमचे आणि हे गूळ हे त्याला बॅलन्स करण्यासाठी, जे आंबट आहे ना त्याला बॅलन्स करण्यासाठी 1 चमचा गूळ. आता याला प्रॉपरली मिक्स करा. हे जेव्हा साईडला असं तेल सोडायला लागेल ना, तेव्हा तुम्ही गॅस बंद करू शकता. घट्ट झाली आहे तर त्यात मी थोडंसं पाणी घालते. आणि त्यात घाला 1 चमचा मीठ घाला.
आता ग्रेव्ही आहे जेव्हा थोडं ह्याला उकळू द्या. जेव्हा ग्रेव्ही साईडला हे सोडायला लागेल तेल, तेव्हा हे बंद करून आपण साईडला हे तेल सोडलेलं आहे, तर आपण गॅस बंद करतोय आणि ह्याच्यात ही कोथिंबीर घालून गॅस बंद करतो. थोडं भातावर पण घालू शकता आणि थोडं ह्याच्यात मिक्स करून तुम्ही गॅस बंद करा. आता मी ह्याच्यामध्ये ना ही ग्रेव्ही आहे ना ह्याच्यामध्ये भातामध्ये मिक्स करते. टॅमरिंड राईस आहे ना हे तर भातामध्ये मी मिक्स करत आहे. भातामध्ये मिक्स करून घ्या. हे सर्विंग डिश मध्ये मी काढत आहे. त्याच्यात थोडं कोथिंबीर घालून त्याला गार्निश करा आणि ही तुमची टॅमरिंड राईस रेडी आहे. आता हे टॅमरिंड राईस हे असं बनेल. तुम्ही बनवून बघा, तुम्हाला निश्चित आवडेल. हे खूप टेस्टी असतं आणि तुम्हाला हे जे आपण टॅमरिंड राईसचं पल्प बनवलं आहे ना हे तुम्ही ना शिजवलेलं आहे ना हे आपल्याकडे 8-10 दिवस राहतं. तुम्ही एका बॉटलमध्ये भरून ठेवू शकतात. जेव्हा तुम्हाला असं काही भाजी वगैरे काही बनवायचा कंटाळा आला तर फक्त राईस शिजवायचं, कुकरला राईस लावायचा आणि हे मिक्स करून तुम्ही खाऊ शकता. टॅमरिंड राईस तुम्ही जरूर बनवून बघा. आवडलं तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. हे माझा व्हिडिओ तुमचे कमेंट्स अँड रिव्ह्यूज जे पण असतील प्लीज मला शेअर करा आणि बनवून बघा. तुम्ही बघा कसं झालंय आणि मला जरूर कळवा. थँक्यू.